तो आवाज लाकडासारखा होता. त्याच्यावर आपण कुऱ्हाड मारल्यावरती येतो तसा आवाज अर्धा तास आवाज येत होता. तो उठून भिंतीला कान लावून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो. तो विचार करतो, ठीक आहे, काहीतरी रात्रीचे काम करत असेल, पण आवाज असा असतो जंगली जनावरासारखा. तो विचार करतो, बाहेर जाऊ का नको. त्यांना तंत्रविद्या येत होती, पण ते विचार करतात आपण बाहेर जाण्यापेक्षा जप करत बसू, त्यामुळे मी सुरक्षित होईल. व ते झोपी जातात व ते डायरेक्ट सकाळी उठतात व ते अंगणात जातात व समोर काय, दीपक खड्डा काढत आहे व माती वरती टाकत आहे. ते म्हणतात, काय करायला लागलाय दीपक. एकदम भिजतो व म्हणतो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता जाऊ शकता. मोहनलाल विचित्रच आहे, काल तर खूप चांगला होता, आज अचानक काय झालं. ठीक आहे, मी जातो, जरा आंघोळ करून नाश्ता खाऊन जातो. दीपक म्हणतो, नाही, आत्ताच जावा. खूपच विचित्र वाटतं, काय काय माणूस वेगळाच आहे. म्हणून ते जातात. जेव्हा ते गावातून बाहेर जातात तेव्हा ते बघतात प्रत्येक ठिकाणी हाडे पडलेले आहेत, गाय, कुत्रा, बैल यांची सर्वांची, व त्याला अर्धी मांस आहे. ते विचार करतात, काल जेव्हा मी आलो तेव्हा तर काहीच दिसत नाही. ते विचार करतात, रात्रीचा अंधार असल्यामुळे काही दिसलं नसावं. ते चालत पुढे जातात. दुपारची वेळ होती. एक गाव सोडून दुसरे गाव सोडून तिसरे गाव करत असे ते एका जंगलात जातात. त्या जंगलातून चालत चालत जातात तेव्हा त्यांना वाटतं वातावरण जरा इथले वेगळे आहे, फक्त थंडीच खूप वाजत आहे. त्यांना वाटतं काहीतरी गडबड आहे, पण त्यांना नेमके समजेना काय आहे ते. 10-15 मिनिटांनी आवाज येतो दूरच्या झाडापासून, ए वाचव वाचव. ते तिथेच थांबतात. त्यांना वाटतं कोणीतरी मस्करी करत असतं. ते 2 पाऊल पुढे जातात. ए पुढे जाऊ नको, वाचव वाचव असा आवाज येतो. ते देवाचे नाव जप करत पुढे पुढे जातात. आवाज वाढत जातो. मी फक्त मदतीसाठी बोलवत आहे, मी मरे. त्यांना वाटतं आपण मदत करायला हवी. ती आवाज जेथून येते तिकडे जातात. आवाज येतो, ए वाचव मला, मरेल मी, पाणी दे. ती आवाज बघतात व आवाजाच्या दिशेने जातात. सायंकाळची 6 वाजले आहे व ते बघतात तर काय, वडाचे झाड आहे व त्याच्या मागे एक वयस्कर बाईला बांधून घातलेले आहे. पाय हात बांधलेले आहे व ती ओरडत आहे, वाचव मला, पाणी दे बाळा. व ते हात व दोरीने बांधलेले सोडतात व आजीला पाणी देतात. व तो विचारतो, तुम्हाला इथे कोणी बांधले. ती म्हणते, माझ्या मुलानं. काय, तुमच्या मुलाने, का दे. ती म्हणते, खूप मोठी गोष्ट आहे, मला सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो. तेव्हा आजी बोलते, काही दिवसांपूर्वी आमच्या गावात काही चोरट्यांनी हल्ला केला व त्या हल्ल्यात गावाच्या मध्यभागी असलेली देवळातील सोन्याची मूर्ती चोरून नेली. तेव्हापासून माझे गाव श्रापित झाले आहे. त्यामुळे गावातील काही लोक मरून गेले व जे राहिले ते गाव सोडून गेले. तेव्हा माझ्या मुलगाचे लग्न झालेले त्याच्या आवडत्या मुलीसोबत, पण तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. पण गाव श्रापित असल्यामुळे ती पण मरणाच्या दारात होती. त्याने सर्व वैद्यकीय व्यक्तींकडे गेला, पण तिच्यावर काहीही फरक पडला नाही. त्यामुळे तो जो काळी जादू करतो त्याच्याजवळ गेला व मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण तिला वाचवा असे म्हणला. पण तांत्रिक म्हणाला, होईल, पण तुला काय करायचं आहे, पहिल्यांदा गावात जाऊन 7 दिवस कुत्रा, मांजर, गायला जिवंत कापायचं व त्याचं ताजं रक्त काढून 7 दिवस पत्नीला प्यायला द्यायचं. तिला उलटी होऊ दे तरी पण प्यायला द्यायचं. 7 दिवस पाजल्यानंतर जेव्हा तिची अवस्था मरण्यापर्यंत येईल पण ती जिवंत असेल, तेव्हा तिला उचलून मातीत जिवंत पुरून टाक. मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलेलं तू काहीतरी अंगणात करत होता, तेव्हा पुरल्यानंतर जे जे प्राणी तू कापलेले आहेस त्याची हाडे, मासे सगळं तिच्या खड्ड्यात टाक. जर शनिवारपर्यंत केलंस तर 5व्या शनिवारी तुझी पत्नी जिवंत आजारापासून व्यवस्थित होऊन व्यवस्थितरित्या तुझ्याकडे येईल. दीपकला खूप आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावेना,
गावात उड्या मारत येत आहे. गावात कोणीही नाही, सगळीजण मेलेले आहेत. त्याच्या पत्नीचं नाव घेतो स्वप्नाली. तो मोठ्यानं ओरडतो, स्वप्नाली तू चिंता करू नकोस, मी तुला वाचवील, तुला काही होणार नाही. तेव्हा तो त्याच्या आईसोबत जातो व म्हणतो, आई आई मला उपाय मिळाला, स्वप्नालीला वाचवायचा आहे, ती वाचेल, आपल्यासोबत राहील. आई म्हणते ती मरणाच्या दारात आहे, तू काय बडबडतोस लागलायस, मी वाचवणार तिला. तो एकदम सायकोसारखा होता. तो स्वप्नाली जवळ जातो, तिचा हातात घेतो व म्हणतो मी तुला वाचवणार. त्याची आई म्हणते कोणत्या डॉक्टरशी बोलून आला आहेस का तू, औषध मिळाले आहे का तुला. तो म्हणतो नाही, मी एक तांत्रिकशी भेटून आलो आहे, त्याने मला विधी सांगितले आहे. तू काय खोळा आहेस, ती मोठ्याने बोलती. ती आता मरणाच्या दारात आहे, आपण दोघेही मरून जाईल. तो म्हणतो मी माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. त्याची आई बोलते काय सांगितलं आहे तांत्रिकने, ती सगळी विधी सांगतो. हा तर खोळा झाला आहेस का तू, तांत्रिक याला फसवत आहे, याची विधी करून कोण जिवंत नाही होणार. त्याची आई त्याला सांगते ते काही करू नको, तू चिडतो, मी तिला वाचवणार आई. आई चिडून त्याला कानाखाली मारते, खोळा आहेस का तू, मी तुला काही करून देणार नाही. तो त्याची आईच्या केसाला धरून ओढत घेऊन जंगलात जातो व झाडाला बांधून घालतो. त्याची आई म्हणते त्या बाबाला प्रत्येक 7व्या दिवशी जेवण देऊन जातो, कारण मी फक्त जगावे यासाठी. त्याची पत्नी दुसऱ्या दिवशी जिवंत होणार होती. त्याच्या आदल्या रात्री त्याची आई त्या बाबाला भेटली होती व ती म्हणते माझ्या मुलाला वाचवा, तो मरून जाईल. तो त्याच्या बायकोला प्रत्येक 7व्या दिवशी मांस खायला घालत आहे. ती त्याची पत्नी राक्षस झाली असेल. हे सगळं ऐकून ते बाबा विचार करतात, ही सगळी विधी करून याचा फायदा त्या तांत्रिकला होईल. त्यांना हेही माहीत आहे की आपण दीपकच्या घरातूनच आलेलो आहोत. मोहनलाल विचार करतात, स्वतःच्या आईचा विचार करत नाही व 2 वर्षापूर्वी झालेल्या बायकोचा एवढं करत आहे. मोहनलाल म्हणतात मी तुम्हाला थोडे जेवण व पाणी देतो, तुम्ही ते खावं आणि मी परत जात आहे दीपक जवळ, त्याला काही पण करून वाचवून घेऊन येतो. जेवढी तंत्रविद्या शिकलोय याचा जर उपयोग केला नाही तर मला देवही माफ करणार नाही. तो मागून पाण्याची बाटली काढतो व आजीला देतो, पण तिथे कोणच नाही. इकडे तिकडे बघतो पण तिथे कोणच नाही. तो विचार करतो हे सगळे कारस्थान होतं, पण हे आजी सांगून का गेली. व त्याची नजर वडाच्या झाडावरती पडते. काय रस्सीने बांधलेली आजीचा सापळाच फक्त आहे. मोहनलाल यांच्या डोळ्यातून पाणी येतं. काय आई मरणाच्या दारात आहे तरी पण ती मला सांगण्यासाठी आली. मोहनलाल परत गावी जातात. तेव्हा दीपक त्या खड्याजवळ बसलेला असतो. मोहनलाल म्हणतात आज पण खूप रात्र झाली आहे, मला आज पण थोडे जेवण दे व मी इथे झोपतो. दीपक म्हणतो नाही जावा तुम्ही, व लगेच हसतो म्हणतो नाही झोपा आज जाऊन. मोहनलाल विचार करतात काहीतरी गोंधळ आहे. मोहनलाल यांना आवाज येतो. बघतात तर काय, त्यांचे हात पाय खाटाला बांधलेले आहेत व कुऱ्हाड घेऊन दीपक त्यांच्या पुढे उभा आहे. मोहनलाल म्हणतात सोड मला. तेव्हा दीपक लगेच कुऱ्हाड डोक्यात घाव घालतो व तो म्हणतो की तांत्रिक तुला फसवत आहे, माझी बळी दिलीस तरी तुझी पत्नी जिवंत नाही होणार. तेव्हा लांबवरून आवाज येतो. एक बाई प्राण्यासारखी चालत व ओरडत येत आहे. दीपक म्हणतो माझी पत्नी आल्या आणि तुला खाणार व ती आजपासून मुक्त होणार. ती ओरडत जवळ येते, पण तो तांत्रिक विधी माहिती होती व मंत्र म्हणतो व ती राक्षस बाई दीपकला मारण्यासाठी धावते. जेव्हा ती दीपक जवळ जाते तेव्हा तो मोहनलालांच्या जवळ पडतो व त्यांची हातातील कुऱ्हाड मोहनलाल ओढून घेतात व दोरी सोडतात, पण दीपकच्या मागे ती ओरडत मागे लागते. मोहनलाल ही त्यांच्या मागे पळतात. दीपक झाडावरती जाऊन बसलेला असतो. मोहनलाल म्हणतात दीपक उडी मार, मी तुला वाचवतो. दीपक म्हणतो माफ करा, मला पश्चाताप झालेला आहे. मोहनलाल त्यांच्या आईविषयी त्याला सांगतात. दीपकला खूप वाईट वाटते. दीपक म्हणतो यापासून काहीतरी वाचवण्याचा काही उपाय आहे. मोहनलाल म्हणतात प्रत्येक घराजवळ जाऊन शिणी असली तर ती जाळून टाक. जेव्हा ती पळेल तेव्हा ती सगळीकडे जाऊन येईल व माझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा ती माझ्यावर हल्ला करेल, तेव्हा तू तिची केसांची वेणीला धर. मी तंत्र मंत्र म्हणेल, पण तू जर ही विधी व्यवस्थित नाही केली तर माझाही जीव जाईल व तुझाही जीव जाईल. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आग लाव. त्याचवेळी ती स्त्री धावत धावत मोहनलाल यांच्याजवळ येते. त्याचवेळी दीपक तिची मागून वेणी धरतो व आहे ती विद्या शिकलेली
बाबा जप करतात व तिला नष्ट करतात. व दीपक म्हणतो, आता आता हे गाव मुक्त आहे का? मोहनलाल म्हणतात, नाही, तू ही सुरुवात केलेलीस घरापासून. तुला घर जाळावे लागेल आणि आहे त्या वाटेने पुढे जावे लागेल, पण मागे वळून पाहता कामा नये. तो तसेच करतो, घर जाळतो व जंगलात जातो. मोहनलाल ही त्यांच्या वाटेने घरी जातात व ही सगळं गोष्ट त्यांच्या मुलांना सांगतात.